जर तुझ्याकडे कोणी डोळे वर काढून जरी बघितलं तरी त्याला मी सोडणार नाही. हा काही फिल्मचा कुठला डायलॉग नाही आहे. काल ठाणे कोर्टमध्ये एक म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स झाला आणि त्यामध्ये त्या नवऱ्याने त्या बायकोला जाताना हा डायलॉग मारून गेला. तो काय 3 वर्षापूर्वी लग्न झालं आणि लिव्ह इनमध्ये दोघंही राहत होते. परंतु लिव्ह इनमध्ये असताना ती जी मुलगी आहे ती प्रेग्नंट राहिली आणि मग त्यांनी निर्णय घेतला की हा मुलगा जो आहे तो असा बेवारस नको, म्हणून आपण लग्न करूया. त्यांच्यात प्रेम होतं ऑफकोर्स. लग्नानंतर दोघांनी व्यवस्थित प्रॉपर्ट्या देखील घेतल्या. फ्लॅट्स होते 2, स्वतःची एक 4 व्हीलर 2 व्हीलर, दोघांचेही जॉब चांगले. परंतु बुद्धी फिरते ती कशी ते ऐका. दोघांचं इंटरकास्ट होतं. दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं होतं कारण घरच्यांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. परंतु चूक अशी झाली की नवरा हा सतत गावी जायचा कुठल्या तरी कारणास्तव आणि मग तिकडे जाऊन तो आईवडिलांच्या प्रेशरखाली दुसऱ्या मुली बघायचा, त्यांच्याशी साखरपुडा होईल की नाही अशा गप्पा गोष्टी त्यांच्या घरामध्ये व्हायच्या. म्हणजे पुण्यामध्ये तुझी एक बायको आणि तुझं जन्माला घातलेलं एक स्वतःचं मूल आणि गावाला जाऊन मात्र तू आईवडिलांच्या प्रेशरखाली किंवा समाजाच्या प्रेशरखाली येऊन दुसऱ्या मुली साखरपुड्याकरता बघणं चालू आहे. हे कसं काय जमेल बुवा सांगा. अशा ट्रॉमातनं ती मुलगी माझ्याकडे आली की मॅडम आता मी करू तरी काय. हळूहळू त्याला बोलवलं, त्याच्याशी बोलणं झालं. परंतु आपली काही चूक आहे हे मान्य करायलाच तो तयार नाही. जे काही खापर फोडायचं आहे ना ते त्या बायकोवर की ही माझ्याबरोबर टिकली नाही, तिने असं केलं, खून चुसणारी फॅमिली आहे, माझ्याकडनं पैसाच घेत आहेत, अशा प्रकारचे प्रचंड अलिगेशन तो करत असायचा. मॅटर कंटेस्टेड नव्हतं, मॅटर म्युच्युअल कन्सेंटच होतं. परंतु जे काही कंप्लेंट करायचा तो ते माझ्याकडे करायचा. कसं आहे ना, तुम्ही स्वतःची एवढी मोठी चूक तुम्ही मान्यच करत नाही. काय वितली असेल त्या मुलीवर जेव्हा ती 6 महिन्याची बाळंतीण होती, मूल पदरात होतं आणि तू मात्र काही ना काही बहाणे करून गावाला जायचास आणि दुसऱ्या मुली बघून यायचास ना. तू घरामध्ये हे डिस्क्लोज केलंस की हो बाबा मी केलं आहे लग्न आणि माझं स्वतःचं मूल आहे आणि समाजाखातर तिकडे तुला आईबाबांचं नाव देखील ठेवायचं आहे. मग अशा वेळीला फक्त होणार तो घटस्फोटच. असला संसार हिंदू संस्कृतीमध्ये कधीही करता येत नाही आणि कायद्याच्या अंतर्गत देखील याला मान्यता नाही. काल 2 जणांचा फायनल डिवोर्स झाला. कन्सेंट टर्म्स ठरल्या. त्याच्यामध्ये प्रत्येक महिना 20,000 असं त्या बाळाकरता आम्ही एक प्राविधान करून ठेवलं आहे. कारण आत्ता मूल 3 वर्षाचंच आहे, कदाचित 2 वर्षाचंच आहे, त्याला अजून 3रं वर्षसुद्धा लागलं नाही आहे. बायको व्यवस्थित आहे, उत्कृष्ट कमावती आहे, म्हणून कुठेतरी आज ती सक्षम आहे आणि एवढी मोठी जबाबदारी घेण्याकरता तयार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपलं सगळं काही छान असताना म्हणजे बघा काही वेळेला लोकांची लग्न सक्सेस होत नाहीत, फसवणूक होते. या बाबतीत हे लकी आहेत. कोणाला मूल होत नाही, पहिल्याच घटकेत मुलगा झाला, लकी आहेत. दोघांचे चांगले फ्लॅट्स आहेत, याबद्दल देखील लकी आहेत. दोघांचे जॉब्स आहेत, त्याच्यामध्ये 1-1 लाख रुपये पगार आहे. परंतु हे असंच असतं, जिथे पिकतं तिथे विकत नाही, ही म्हण आहे. सगळं असूनसुद्धा आपल्या ह्या एका चुकीपायी आज तो जो व्यक्ती आहे नवरा तो एकटा झाला आणि म्हणूनच कुठे ना कुठे सतत आजारी पडणं, सतत फ्रस्ट्रेट असणं, कुठेही मानसिकरित्या स्थिर नसणं, आपल्या बिहेवियरमध्ये सतत चेंजेस होणं. म्हणजे कोर्टामध्ये आला ना की त्याला असं पाहिजे असायचं की मॅडम मला हिच्यासोबत वेळ मिळू दे, मॅडम मी हिला जेवायला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाऊ का, मॅडम ही माझ्यासोबत बोलतच नाही आहे. अशी जर तुम्हाला आपली बायको पाहिजेच होती किंवा हवी होती तर मग तुम्ही दुसऱ्या बाईकडे बघण्याचा विचार देखील कसा केलात. म्हणून हा खोटे पजेसिव्हपणा किंवा असा फेक पजेसिव्हपणा कधीही कामी येत नाही. रिअल लव्ह इज अ रिअल लव्ह.
इतका उत्कृष्ट गोंडस मुलगा त्याने ह्या गोष्टीमुळे गमावला. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या व्हिडिओतनं मला आज एवढंच सांगायचं आहे, आपल्याकडे जे काही आहे ना त्याला जपा. लिव्ह इनमध्ये राहिलात, लग्न केलं आणि हे अशा प्रकारे गोंधळ घालून बसलात, ह्याला काही अर्थ नाही. खूप मोठं नुकसान होतं पर्सनली. त्यामुळे लक्षात ठेवा, जे काही केलं ते स्वतःच्या जबाबदारीने करा आणि त्याला जपा. धन्यवाद.